जय शिवराय पोरांनो. ही गोष्ट तुम्हाला वाईट पण वाटेल आणि थोडं काळजाला पण लागेल. आय-टी जॉबमध्ये स्वप्न बघणारे हजारो, लाखो स्टुडंट्स आहेत. पण त्यामधले काहीच जण जॉबला का लागतात? काहीच जण आय-टीमध्ये का येतात? बाकी सगळे बेरोजगार म्हणून का आहेत? याचं रिझन सांगू तुम्हाला. पोरांना खरं बोलायला गेल्यावर राग तर येतेच, पण ऐका, अभ्यास करायचा नाही पोरांना. बिलकुल नाही करायचा. त्यांचं म्हणणं काय माहिती आहे का? "सर मी थोडंसं हे एवढं-एवढं करतो आणि मला जॉब लागेल आय-टीमध्ये." अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांना अभ्यास जास्त करायचा नाहीये. त्यांना लोड जास्त घ्यायचा नाहीये. मी खूप सारे इन्स्टिट्यूट, खूप सारे क्लासेसचा रिव्ह्यू घेऊन हा व्हिडिओ बनवतोय. पोरांना कशाप्रकारे शिकवलं जातं माहिती आहे का? जसं पोरांना पाहिजे. लेट्स सपोज आता तुम्ही फॉर लूप शिकताय. सी, सी प्लस प्लस, जावा कुठेही शिकवता. फॉर लूप शिकताय तुम्ही. फॉर लूप लेट्स सपोज तुम्हाला शिकवलं ऑड आणि इव्हन नंबर कसे प्रिंट करायचे. पोरांना भारी वाटतंय. एक्स्ट्रा काही ॲडव्हान्स त्याच्यामध्ये शिकायचं म्हणलं, पोरं म्हणतात, "नाही, नाही सर, लय अवघड झालं, बास करा." म्हणजे त्यांना अवघड शिकायचं नाहीये. सोपं-सोपं शिकायचंय. पहिली गोष्ट. अवघड का शिकायचं नाही? कारण अभ्यास करण्याची क्षमता नाही असं ते दाखवतात. त्यांना करायचं नाहीये. आणि त्यांना पाहिजे सर आम्हाला 5,00,000चं पॅकेज, 10,00,000चं पॅकेज. पण वाईट वाटेल तुम्हाला. पण रिॲलिटी ही आहे, क्लासवाले तुम्हाला पाहिजे तसं शिकवतील. पण भाऊ तुला जर आय-टीमध्ये यायचं असेल, तर तुला डेप्थमध्ये जावं लागेल. तुला ॲडव्हान्स गोष्टी शिकाव्या लागतील. खरं की नाही? हे शिकशील तर भाई पुढं तुला जे सर्व्हाईव्ह करायचं आहे ना आय-टीमध्ये, ते होईल. नाहीतर भाई सोपं, सोपं, सोपं करून जर तू चालला, मी म्हणत नाही सोपं नको शिकू. सोप्यापासूनच सुरुवात होते. अरे पण सगळं शिकणं, राइट? ॲडव्हान्स गोष्टीला पण फेस कर. देन ओन्ली भाई आय-टी जॉब तुझ्यासाठी आहे. डेफिनेटली आहे. शेअर करा मित्राला, ओके, जो याच्यात चाललाय, गुरफटत चाललाय. जय जिजाऊ, जय शिवराय.